पाणी देतो अध्यक्ष महोदय, 2000चं टँकर घेतो दादा. सगळ्यात जास्त ठिबक सिंचनचा जिल्हा आमचा आहे महाराष्ट्रामध्ये. जेवढं ठिबक सिंचन राबवलं जातं त्याच्यातून 44% ठिबक आमचा जळगाव जिल्हा करतो. अहो आम्ही एक टँकर आणतो भास्करराव, विहिरीत टाकतो, विहिरीत टाकून रात्री 12 वाजता लाईट येते, 12 वाजता आम्ही शेतात जातो आणि त्या टँकरनं आम्ही कपाशी लावतो. कपाशी आम्ही रोज सट्टा खेळतो, शेतकरी रोज सट्टा खेळतो. आज आकडा येईल, उद्या आकडा येईल, येत नाही त्याचा आकडा. शेवटी डबडं घेतो पॉइझनचा आणि मरतो. अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यात 327 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. लाज वाटते आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय, महापुरुषांचे फोटो लावले, त्यांचे आत्मे बघत असतील आमच्याकडे. वारे रयतेचे राजे. एक राजा होता, तोंडाला मुस्क बांधल्याशिवाय घोडा बांधावरून जात नव्हता. आणि एक राजाला वाचवण्याकरता जो शेतकरी राजा आहे, त्याच्याकरता आम्ही एवढे राजे येऊन बसलोय, त्याला आम्ही वाचवू शकत नाही. अरे आम्हाला ठोल द्या. ती विमा कंपनी निघाली, हैदराबादला हवामानाचं मशीन, म्हणजे डोक्याला जखम आणि मांडीला मलम. हैदराबादला मशीन, त्या हवामानाचा अंदाज कुठला सांगता? जळगावचा. अरे हैदराबाद 700 जळगावहून. सर्कल वाईज हवामानाचा अंदाज द्या ना. 65 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे, इतके वारे वाहिले पाहिजे, अमुक झालं पाहिजे. जलमुक्त अभियान, जलयुक्त अभियान, अमुक अभियान सगळं आम्हाला मान्य आहे. पण शेतकऱ्याला आता तुम्ही पेरणीला काय देणार आहे मुख्यमंत्री महोदय? आता तुम्ही उभं केलं त्याला. लग्नाचं प्रमाण चेक करा जरा उत्तर महाराष्ट्राचं. लग्न करत नाहीये शेतकरी मुलींचा, पैसा नाहीये खिशात, सावकार कर्ज देत नाहीये, उतार्यावर पूर्ण भरलेलं आहे. काय करणार आहे? आज आपण सगळेजण एकजूट होऊन 15 वर्ष आम्ही काय केलं, 10 वर्ष तुम्ही काय केलं, तुम्ही केलं नाही म्हणून तुम्ही तिकडे बसले आणि आम्ही इकडे बसलो. उद्या आम्ही केलं नाही तर आम्ही पण तिकडे बसू. याचं कारण, अरे 250 आमदार इथं शेतकऱ्याच्या भरोशावर निवडून आले. तो गांडीव आहे ना शेतकरी, युनियन नाही आहे त्याची. अंगणवाडीच्या बाया चांगल्या आहे, त्या ताटली चमचा मोर्चा काढता. आमचा शेतकरी हवालदिल आहे, वाटप करून टाकली आहे तुम्ही शेतकऱ्यांची. केळीवाला, ऊसवाला, संत्र्यावाला, कपाशीवाला, मोसंबीवाला एकजूट नाही होऊ शकत. तो ज्या दिवशी एकजूट होईल ना, सगळे आमदार पुढे पळतील ना, शेतकरी काठ्या घेऊन मागं पळेल. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला वाचवण्याची गरज नाही, राजकारण करण्याची गरज नाही आहे. वाटप करू नका शेतकऱ्यांमध्ये. विमाचे काय, एक हो आपल्याकडे JDCT बँकेने विमा काढला. एका विभागामध्ये 388 रुपये विमा. किती? 1010 प्रमाणे कापला. एका विभागात 388, 3088, एका विभागात 2088, एकीकडे किती? 630. एकी चांसर विभागामध्ये 630, धरणगावला 880, उतरांना 530 आणि मुक्ताई नगरला 3880. करण्याचा बोय म्हणजे कंपनीवाल्यांनी असा घोडका करावा. विनोदाचा भाग किंवा विकेचा भाग सोडा, पण विभागामध्ये सुद्धा विमा कंपन्या आमच्यावर केवढा अन्याय करतात, यांना आम्ही समजवण्याची गरज आहे. सगळ्यांचा पिकाचा कपाशीचाच विमा आहे ना. सरसकट जर 2000 तुम्ही मुक्ताई नगरला देताय ना, तर 2000 तुम्ही धरणगावला पण द्या ना. इथे 880, इथे काय Y1 लावली होती, तिथे काय राशी 2 लावली होती, इथे काय S4 लावली होती. एक जातीचा तुम्ही विमा काढलाय, एक जातीची भरपाई द्या ना. आमच्यामध्ये विभाग करून टाकले, आमच्यामध्ये तुकडे करून टाकले. चेक आला, बाप दाखव, तुझा बापाचं प्रूफ दे. 3 प्रूफ बापाचे द्यावे लागतात. कोणी माणूस आहे का खोट्या बापाचं नाव सांगेल? म्हणजे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची. बँकेत बापचं नाव सांगण्याकरता प्रूफ द्या. मी सांगतो ना माझा बाप आहे, विषय संपतो ना तिथं. या बारक्या बारक्या गोष्टींवरून अशिक्षित शेतकरी 3 वेळेस बँकेकडे जातो, वापस येतो आणि ते पैसे मिळत नाही. म्हणून आम्हाला विनंती आहे, आता या वर्षाचं सोडा, पुढच्या वर्षाला शेतकऱ्याला तुम्ही काय देणार आहे ते बोला. पैसा देऊ नका त्यांना. तुम्ही माफ 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 हे शिकवू नका. एक वेळचा ठोस कार्यक्रम करा. धरणं नका बांधावं, नवीन नाला अडवा, पाणी अडवा, वीर भरा, शेततळे द्या. बघा उठतो की नाही तो. एक शेततळ जर मजबूत बांधलं ना अध्यक्ष महोदय, 8 महिने तुम्हाला पाणी नाही आलं तरी ते शेततळ तुमचं शेत वाचवू शकतं. याला प्रचार प्रसार आणि इमानदारीची गरज आहे.
म्हणून अध्यक्ष महाराज, आता इथे काँग्रेसचं राज्य राहू दे का, राष्ट्रवादीचं राहू दे का, शिवसेनेचं राहू दे का, भाजपचं राहू दे, उद्या शेतकऱ्याचे जर तुम्ही कामं केले नाही तर तुमचे 75 तिकीट कार्यक्रम आटपलेला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये राहा, तुम्ही ज्या इमानदार काय आईच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले नाही तर खचितच तुम्ही पाप करताय असं माझं स्वतःचं मत बसतं. म्हणून अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याला वाचवा. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे बघून एकच शेतकऱ्याचं रूप आम्हाला दिसतंय, टोपी घातलेले आमचे अध्यक्ष महाराज. तुम्ही दया करा. आणि देवेंद्र भाऊ वरती नरेंद्र दादा आहेत, आपण खाली देवेंद्र दादा आहेत. आता दोघं जणांनी आम्हाला शेतकऱ्यांना वाचवण्याकरता मदत करावी हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आमचा तालुका आता नवीन जो आलाय त्याच्या 7,000 हेक्टर जमिनीचे पंचनामे झाले. नाथा भाऊ, अजून कलेक्टर मॅडमने इकडे काहीच पाठवलं नाही. ते काय आमच्या तालुक्याकडेच काय त्यांची दुर्दृष्टी आहे. असं होता कामा नये. कदाचित अधिवेशन संपल्याच्या आज जर झालं नाही तर तिला खुर्चीवरून आम्ही उठू देणार नाही, असं होता कामा नये.